Hello student, today we are going to start a new lesson. The magic herb. The magic herb means जादूची औषधी वनस्पती. Start the new lesson. Knock, knock, knock. Someone was knocking on the door of the inn. It was already getting dark outside. Knock, knock, knock means ठॉक ठॉक ठॉक. त्या खानावळीत someone was knocking on the door of inn. inn म्हणजे खानावळ. inn म्हणजे खानावळ. It was already getting dark outside. त्यापूर्वी अंधार पडायला सुरुवात झाली होती. Who's there? The innkeeper called from within. खानावळीचा मालक आतून ओरडला. Who's there? An innkeeper called from within. म्हणजेच खानावळीचा मालक आतून ओरडला. I am a poor, tired merchant. I want to spend the night at the inn, said the man outside. I am a poor. I am a poor means मी एक कोण आहे? गरीब. मी एक गरीब आहे. टायर्ड मर्चंट थकला भागलेला एक व्यापारी आहे. I want to spend at night at the inn. मला आजची रात्र तुमच्या या खानावळीत घालवायची आहे. I want to spend at night in the inn, said the man outside. तो बाहेर असलेला माणूस म्हणाला. said the man outside. बाहेर असलेला माणूस म्हणाला. काय म्हणाला? की मी एक खूप गरीब आहे. पुअर मीन्स गरीब. टायर्ड म्हणजे थकलेला. मी एक गरीब आहे, थकलेला आहे, व्यापारी आहे. मला आजची रात्र खानावळीतच घालवायची आहे. तो बाहेर असलेला मनुष्य म्हणाला. The innkeeper was not pleased to hear that the man was poor, but all the same he opened the door. They brought him inside. The merchant wore simple garments and carried only a simple cloth bag on his back. तो माणूस, जो गरीब माणूस होता, त्यांनी कसे कपडे घातलेले होते? एकदम साधे, मळकटलेले, एकदम साधे सुधे. The innkeeper was not pleased here the man was poor. तो माणूस कसा होता? गरीब होता. हे ऐकून तो खानावळवाला त्या मालकाला फारसे बरे वाटले नाही. परंतु ही ओपन द डोअर. त्याने दार उघडलं. द मर्चंट ओवर सिम्पल गारमेंट्स. तो मर्चंट जो होता, द मर्चंट ओवर सिम्पल गारमेंट्स अँड कॅरीड ओनली सिम्पल क्लॉथ. जो व्यापारी, तो मर्चंट म्हणजेच व्यापारी होता. तो कसा कपडे घालून? एकदम साधे सुधे कपडे घातलेले होते आणि पाठीवर म्हणजे एक साधी कपड्याची थैली आणली होती. I have spent a long trying day at the market. I don't have the energy to walk back to my village. Please prepare a simple dinner for me, requested the merchant. मी बाजारात कंटाळवाणा दमछाक करणारा दिवस घालवला आहे. माझ्यामध्ये. The innkeeper was not pleased here that the man was poor, but all the same he opened. I have spent a long trying day a market. मी बाजारात कंटाळवाणा दमछाक करणारा दिवस घालवला आहे. माझ्यामध्ये माझ्या गावाला चालत परत जाण्याची ताकद सुद्धा राहिलेली नाही आहे. तर एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज.
कृपया माझ्याकरता एक साधे रात्रीचे जेवण तयार करा. कृपया माझ्यासाठी काय करा, एक रात्रीचे जेवण तयार करा. प्लीज प्रिपेअर ए सिम्पल डिनर फॉर मी, रिक्वेस्टेड द मर्चंट. आता त्या मर्चंट म्हणजेच व्यापाऱ्याने विनंती केली की माझ्यासाठी काय करा, साधं जेवणाची व्यवस्था करा. प्लीज प्रिपेअर सिम्पल डिनर अँड रिक्वेस्टेड द मर्चंट. व्यापाऱ्याने विनंती केली. द innkeeper just nodded and went back to the kitchen. आता खानावळवाल्याने फक्त मान डोलवली आणि तो परत स्वयंपाकघरात गेला. हे what the point serving such beggarly customer? He calls himself the merchant. He look at the cloth. His cloth. Look at the bag. His shoes are all worn out. Has to carry his merchandise himself. Cannot afford a servant. Cannot afford even a good meal. He began to complain to his wife. या भिकारड्या ग्राहकाला जेवण देण्यात काय अर्थ आहे? तो स्वतःला व्यापारी म्हणतो बरं म्हणून त्याचे कपडे पहा. म्हणजेच ते सांगतात आहे की त्याची मिसेस की त्याचे कपडे तरी बघितले का तुम्ही? त्याचे लुक ॲट हिज क्लॉथ, लुक ॲट हिज बॅग. त्याची बॅग बघा, त्याचे कपडे बघा कसे आहे. ही शूज आर ऑल वॉर्म. ही हॅज कॅरी हिज मर्चंट साईड. Cannot afford a servant, cannot afford even a good meal. He began to complain to his wife. त्यांनी त्याच्या बायकोनी कंप्लेंट करत होती की काय हा माणूस, त्याचे कपडे बघा, त्याचे शूज बघा, त्याचे बुटं फाटलेले, जीर्ण झालेले, आणि हा त्याच्या व्यापारी वस्तू स्वतःहून आणून न्याव्या लागतात. त्याला नोकर ठेवणे परवडत नाही, चांगले जेवण सुद्धा त्याला परवडत नाही. तो आपल्या पत्नीजवळ कुरबुरू लागला. यू आर राईट, सेड हिज वाईफ. शी वॉज ग्रेडी अँड अनकाइंड हर हजबंड. तुमचे म्हणणे बरोबर आहे, त्यांची पत्नी म्हणाली. यू आर राईट, तुमचे म्हणणे काय आहे? बरोबर आहे. सेड हिज वाईफ, त्याची पत्नी म्हणाली. शी वॉज ग्रेडी अनकाइंड ॲज हर हजबंड. ती तिच्या नवऱ्यासारखीच लोभी आणि निर्दय निष्ठुर होती. वी कुक मील फॉर हिम, गिव हिम ए प्लेस टू शिप, अँड व्हॉट इज गोइंग टू पे रिटर्न जस्ट ए कपल ऑफ कॉइन मे बी. वाय डिड यू टेक हिम इन, ड्राईव्ह हिम आउट. आपण त्याच्याकरता जेवण शिजवणार, त्या मनुष्याकरता आपण, त्या मर्चंटकरता, त्या व्यापाऱ्याकरता आपण जेवण शिजवणार, त्याला झोपायला जागा देणार, आणि तो आपल्याला त्याच्या बदल्यात काय देणार? कितीही पैसे देणार. कदाचित केवळ तो 2 नाणी. तुम्ही त्याला आत का घेतलेस? त्याला हाकलून लावा. नाही. नो नो, सेड द इनकीपर. तो म्हणते नो नो, सेड द इनकीपर. Her, that is not good for our reputation. But have an idea, a very clever idea. I have this magic herb. I bought it long ago. Whoever eats his herb forgets something. We will cook a good meal. For this follow and add the magic herb. Then he sure to forget some of his merchandise here tomorrow. नाही. No, said the innkeeper. नाही, खानावळवाला म्हणाला. That is a good for our
रेप्युटेशन ते आपल्याला प्रतिष्ठेला म्हणजेच नावलौकिकतेला शोभणार नाही. परंतु आय हॅव ॲन आयडिया, मला एक कल्पना सुचली आहे. ए व्हेरी क्लेवर अतिशय चाणाक्ष कल्पना. आय हॅव धीज मॅजिक हर्ब. माझ्याकडे एक औषधी वनस्पती आहे. आय बॉट ए लॉंग ॲगो. मी फार पूर्वी ती विकत घेतली होती. Whoever eats in her forget something. We will cook a good meal. जो औषधी खातो तो काहीतरी विसरतो. आपण त्या माणसाकरिता चांगले जेवण तयार करू आणि त्यात ती अद्भुत औषधी मिसळून देऊ. त्यानंतर we will cook good meal for this fellow and added magic herb to it. Then he is sure so forget some of merchant side here tomorrow. नंतर उद्या ते माणसाकरता चांगले जेवण तयार केले, त्यामध्ये ती औषध मिसळू आणि नंतर तो उद्याच्या व्यापारी मालकापैकी काही माल ते नक्कीच विसरून आपल्याकडे सोडून देईल, नक्कीच विसरून जाईल. हाऊ क्लेवर यू, तुम्ही किती हुशार आहात. आता त्याची बायको म्हणते इनकीपर म्हणजेच खानावळवाल्याची. हाऊ क्लेवर यू आर, तुम्ही किती हुशार आहात. एक्सक्लेम द वाईफ, पत्नी उद्गारली. यस, व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट, बरोबर आहे, तो दुसरं काय विसरणार. फॉरगेट, ही हॅज जस्ट हिज मर्चंट साईड विथ हिम. मे बी ही विल forget all of and leave in behind here. It will surely be our tomorrow. पूर्वी तो अतिशय चाणक्याने त्यांनी काय केलं, त्याचबरोबर त्यांनी त्याचा व्यापारी माल आहे, त्याचबरोबर फक्त त्याचा व्यापारी माल आहे. कदाचित तो त्याचा सर्वच माल विसरेल आणि ते मागे सोडून जाईल. असं सर्व माल उद्या नक्की आपलाच असेल. असं म्हणजे ते दोघंही जण, इनकीपर आणि त्याची वाईफ, दोघंही कुजबुजत असतात घरी. तर ते सो दॅट्स द ग्रेडी कपल डीड. तेव्हा तो लोभी जोडप्याने, कपल म्हणजे लोभी जोडपं, ते did they cook a tasty meal. त्यांनी त्या ग्राहकासाठी स्वादिष्ट जेवण शिजवलेले होते. टेस्टी मील देअर ए कस्टमर अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. द पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. ही थँक द इनकीपर for the good meal and went to bed. व्यापाऱ्याला कोणतीच शंका आली नाही. त्याने त्या चांगल्या जेवणाबद्दल त्या खानावळवाल्यांना आभारही मानले. परंतु त्याने त्या जेवणाबद्दल खानावळ्याचे आभार मानले आणि तो झोपी गेला. द नेक्स्ट मॉर्निंग ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ वोक अप. दुसऱ्या दिवशी सकाळी खानावळवाला आणि त्याची पत्नी झोपेतून जागे होताच दे वेंट टू मर्चंट्स रूम बट अलास द मर्चंट वॉज नॉट देअर. द रूम वॉज एम्प्टी. दुसऱ्या दिवशी तो खानावळवाला आणि त्याची पत्नी झोपेतून जागे झाले आणि तो व्यापाराच्या खोलीत गेला. परंतु अरे रे, तो व्यापारी येथे तर नव्हता. ती खोली रिकामी होती. ती खोली एम्प्टी म्हणजे खाली होती. व्हॉट इज दिस? देअर्स नो वन हिअर अँड वेअर्स बॅग ऑफ मर्चंट साईड. दॅट टू इज गॉन. आपण तपासूया. त्या औषधी वनस्पतीची जादू फारच प्रभावी आहे.
Let's check the magic of the herb. Quite strong, but have forgotten something. He must be something behind. त्या खानावळवाल्याने त्या खोलीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात शोधले, परंतु त्या काहीही सापडूच शकले नाही. तो काहीही विसरलेलाच नव्हता. Innkeeper searched in look at the corner of the room, could not forget anything. I can't believe in it, said the. Suddenly the wife slapped herself on the forehead. एकाएकी त्या पत्नीने आपल्या कपाळावर हात मारून घेतला आणि ती किती मूर्ख आहोत हे नक्कीच नाही तर विसरले. म्हणजेच तो काय द्यायचं विसरलेला होता, तो आपल्याला पैसे द्यायला विसरला आहे. द इनकीपर नेवर यूज द मॅजिक हर्ब अगेन. जो खानावळवाला तो जादूची औषधी वनस्पती पुन्हा केव्हाच वापरली नाही. ही एक काय आहे, जपानी लोककथा आहे. फ्लॉक टेल म्हणजे जपानची एक लोककथा आहे. ते त्यांनी दुसऱ्यासाठी औषधीचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला की दुसऱ्याला हा आपण औषधी टाकू म्हणजे तो त्याचं जे काही सामान आहे ते तो इथे विसरून निघून जाईल. पण तो काय विसरला की तो यांना पैसेच द्यायचा विसरला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही उद्याच्या बघायचा आहे. आपण हे उद्याच्या पिरियडला पुन्हा शिकणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.